आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय. निशांत कडवे बद्दल बोलायचं तर मैदानाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही बाजूला मोठमोठे फटके मारण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे आणि अगदी मॅच धरून तो खेळतो. गोलंदाज समोर कोणताही असो त्याच्याकडे एक चांगल्या पद्धतीचे शॉट्स असतात आणि येथे मात्र आपण पाहतो अत्यंत चांगला स्ट्रोक सुमित भगतचा मिड ऑफला तितकं शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सलग दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय नाझीम गुल्लीकडनं. आता मात्र चांगला मारा पाहायला मिळतोय. तो आता ट्रॅक वरती आलाय आणि ट्रॅक वरती आल्यानंतर निशांतला बांधून ठेवतोय, जखडून ठेवतोय, मोठ्या फटक्यांवाचून वंचित करतोय. यावेळी निशूचा स्पेशल आपण पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप स्क्वेअर लेग रिझनला रोहित पाटील आहे. फक्त सिंगल मिळणार या चेंडूवर सुद्धा संघाची धावसंख्या 1 ने उंचावेल आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 5 धावा. फहद किल्बस्कर मुरुड तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. असा हा मुरुडचा स्टार खेळाडू पाहायला मिळतो. आता बॅटिंग मार्क वरती पाहूया तो कशा पद्धतीने कामगिरी करेल. फहद किल्बस्कर बद्दल बोलायचं तर मागील 3 ते 4 वर्षांमध्ये ओपन क्रिकेटमध्ये त्याने केलेली कामगिरी ही नेहमीच दैदिप्यमान झाले. अगदी उल्लेखनीय प्रदर्शन त्याने केलेलं आहे. ओहो बॅकफुटला जाऊन जागा बनवले. चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मितेश दरबार चांगल्या पद्धतीने चेंडूला चेस केले आणि 2 धावा आपल्या संघासाठी त्याने सेव्ह सुद्धा केल्यात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि धाव फलकावरती आता मात्र 7 धावा लागल्यात. 1 टू गो. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणं आहे आता शिल्लक. यावेळी मात्र आपण पाहतो अप्रतिम फटका. चेंडू लॉंग लेगच्या बाहेर 4 धावांसाठी शानदार चौकार. नेक्स्ट मॅच असणार आहे गावदेवी गावठाण आणि नेव्हिटेक रायडर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे. षटक क्रमांक पहिलं आले संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये निशू आणि फहदने अगदी अफलातूनरित्या सुरुवात केली. स्टार्ट अत्यंत चांगला मिळालाय आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर 11 धावा आपण धावफलकावर पाहतोय. सुरुवात चांगल्या पद्धतीने झाले. पाहूया आता मितेश दरबार गोलंदाजी मार्क वरती आलाय. हा खेळाडू सुद्धा गुजरातवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आज कुरुळ मध्ये आलाय. पाहूया त्याची गोलंदाजी कशा पद्धतीने असेल. पण त्याच वेळी निशांची फलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकात. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याने स्टार्ट केलाय. पाहूया आता या षटकामध्ये निशूची बॅटिंग कशा पद्धतीने होणार. पहिला चेंडू या षटकातील. ओहो चांगल्या पद्धतीने रीड केलं आणि अगदी लपेटून ह्या चेंडूला धाडले सीमारेषा पलीकडे. येस इट इज वेलकम बाउंड्री फॉर टीम विराट 11 कोरली. गोलंदाजाने सुद्धा विचार केला नसेल की अशा पद्धतीने एवढी फटका येईल. ज्या पद्धतीने त्याने चेंडू पीक केला ना, कौतुक करावं लागेल निशांत याचं. यावेळी चेंडूवरती फटकाला अत्यंत चांगला आदिल देते आहे. सिंगल मिळते. डबल साठी प्रयत्नशील होता फहद परंतु निशू मात्र सिंगल वरती समाधान मांडतोय. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते आणि धावफलकावरती आता मात्र 16 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि धावसंख्या अत्यंत चांगल्या पद्धतीने बहरात आलेली सुद्धा पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने धावसंख्या बहरताना दिसते, फुलताना दिसते. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मितेश सज्ज होतो आपल्या मार्क वरती.
यावेळी मात्र आपण पाहतोय नीटचा अंदाज आला नाही फहादला चेंडूचा आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय फहाद पूर्णतः संभ्रमात पडला. हा चेंडू गेला निर्धाव, हा चेंडू गेलाय डॉट. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते 16 या धावसंख्येपर्यंत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकात 11 धावा आल्यात, त्यामुळे कुठेतरी एक चांगल्या पद्धतीची धावसंख्या उभारायची आणि एक मोठं टार्गेट सेट करायचं असा मानस मनोदय पाहायला मिळते. तर बॅटिंग करणारा संघ अर्थात विराट इलेव्हन कोरलाई संघाकडून इथे फहादच्या बॅट मधनं एक मोठा लांब पल्ल्याचा इट्स अ बिग आउट ऑफ द पार्क षटकार आलाय. थँक्यू व्हेरी मच डीजे. विराट इलेव्हन कोरलाई संघाच्या नावातच विराट शब्द आहे आणि पहाच्या मधनं आपण एक विराट षटकार पाहिला. धावफलकावरती 22 धावा लागल्यात. धावांचे अक्षरशः टांग चालू उभी केले ते बॅटिंग करणाऱ्या संघाने. धावा अत्यंत वेगाने आल्यात, त्यामुळे आता गोलंदाजी करणारा संघ पूर्णपणे टेन्शन मध्ये, दबावामध्ये, दडपणाखाली पाहायला मिळतोय. या टेन्शनवाल्या स्थितीमध्ये पाहूया गोलंदाजी करणारा संघाची नीती, रणनीती, स्ट्रॅटेजी आता कशा पद्धतीने असेल. कारण पहिल्या 2 षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजांवरती फटके बसलेत ना, किंबहुना ज्या पद्धतीने हल्लाबोल झालाय ना, ते पाहता कुठेतरी आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक हे करावंच लागेल. यावेळी रिवाचा फटका, परंतु यावेळी झालं फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट नंबर 4 बॅक टू द पवेलियन. थँक्यू व्हेरी मच डीजे. फहाद कलबस्कर जो रिव्हर्स करत होता त्याचा मात्र तो फटका फसला आणि तो क्लीन बोल्ड झाला. पहिला हादरा येथे बसलाय बॅटिंग करणारा संघ अर्थात विराट इलेव्हन कोरलाई संघाला. त्यानंतर आपण पाहतोय मैदानावरती जातोय एक सेन्सिबल प्लेअर म्हणून परिचित असलेला पिंट्या पाटील. नेहमीच मैदानावरती खेळत असताना अगदी शांत डोक्याने बॅटिंग करणारा पाहूया पिंट्या पाटील मैदानात गेला. अलिबागच्या हशिवरे गावातील हा खेळाडू पाहायला मिळतोय. मैदानामध्ये सध्याचं सिनेरिओ आपण पाहिलं, चित्र पाहिलं तर 22 धावा पाहायला मिळतात आणि एक हा फलंदाज बाद झालेला आहे. पाहूया वन डाऊनला पिंट्या पाटील गेल्यानंतर तो कशा पद्धतीने आता बॅटिंग करणार. मितेश दरबारचा या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. आतापर्यंत मितेशने 11 धावा या षटकात खर्च केल्यात. ओहो, क्या बात है, क्या बात है. यावेळी चांगली लेंथ आणि शुभम जाधवचा अगदी खराब थ्रो. कौतुक करावं लागेल नाझीम गुल्लियाचं, ज्या पद्धतीने त्याने चेंडू फील्ड केला गेला. जर नाझीमने व्यवस्थितरित्या कव्हर केलं नसतं तर आणखीन 4 धावांचा बोनस मिळू शकला असता. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 23 धावा पहिल्या 2 षटकानंतर धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकात 23 धावा आल्यात आणि शेवटची 2 षटकं आता खूप क्रुशल असणार आहेत, खूप महत्वपूर्ण असणार आहेत. पाहूया आता गोलंदाजी मार्क वरती कोण आलाय तर सुमेध पत्रे पाहायला मिळतोय VCN कुरुळ संघाकडून. पाहूया आता सुमेध पत्रे कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. कारण सुमेध पत्रेची गोलंदाजी नेहमीच एका अफलातून पद्धतीची असते. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव सुमेधकडे आहे, पण त्याच वेळी कुरुळच्या मैदानावरती सुमेधने केलेली गोलंदाजी नेहमीच चर्चेचा विषय ठरले. किंबहुना गेल्या वर्षी 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना विशेषतः त्याने जे पंकज जाधव विरुद्ध या मैदानावरती गोलंदाजी केली होती ना, ती अतिशय भन्नाट होती. त्यामुळे पाहूया यावेळी सुमेध पत्रे कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. या वर्षीचा विचार केला तर अनेक चांगल्या चांगल्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. त्याच्या समोर पिंट्या पाटील पाहायला मिळतोय. सुमेध ऑन द मार्क, राईट अप ऑफ द विकेट.
पहिला चेंडू लो फुलटॉस स्वरूपाचा, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप फॉर 4 रन्स. यावेळी आला एक शानदार चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. पिंट्या पाटीलच्या बॅट मधना एक डोळ्याचा पारणा पडणारा स्ट्रोक पाहायला जरूर मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय आणि सुमेध पत्रेचं या षटकामध्ये मोस्ट वेलकम सुद्धा केले. यावेळी पुन्हा एकदा एक मोठा फटका जरूर आलाय. चेंडू कुठे जाणार आणि येस इट इज. तेथील खेळाडू बनलाय प्रेक्षक. चेंडू गेला डीप मिड विकेटच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका 6 धावांसाठी. थँक्यू व्हेरी मच डीजे. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे टीम गावदेवी गावठाण उरण आणि नेव्हिटेक रायडर्स. 4 ओव्हर झाल्यानंतर लगेच टॉस केला जाईल, त्यामुळे दोन्हीही संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहायचा टॉस करण्यासाठी. 3री ओव्हर चालू आहे. मैदानामध्ये पिंट्या पाटील नावाचं वादळ आपण पाहतोय. पिंट्या अत्यंत घणाघाती फलंदाजी करतोय. त्याची फलंदाजी बहरात आले. सुमेध वरती तो हल्ला बोल करतोय. हा चेंडू अत्यंत जर आपण पाहिलं तर थोडासा बाहेर आहे ऑफ स्टंपच्या आणि त्या कारणास्तव पंच शैलेश महाडिक यांनी सांगितले की हा चेंडू नियम क्रमांक 22 अनुसार असणार आहे. अवांतर स्वैर. धावफलकावरती तब्बल 34 धावा आल्यात. मैदानावरती धावांची लयलूट पाहायला मिळते. अगदी चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाजाने आतापर्यंत अतिशय उल्लेखनीय दर्जाची बॅटिंग केले. यावेळी एज लागले. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होत असताना नाझीम पाठलाग जरूर करतोय. फक्त सिंगल मिळेल या चेंडूवर. संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना धाव फलकावरती धावा लागलात 35. स्ट्रायकिंग एंडला आपण निशूला पाहतोय, जो निशू पहिल्या चेंडूपासून मैदानावरती आहे. त्यामुळे पूर्णपणे आता त्याची आय जे आहेत ते सेट झालेले आहेत. पाहूया स्थिर स्तरावर झाल्यानंतर निशूची बॅटिंग कशा पद्धतीने असणार. यावेळी आपण पाहतोय सर्कलला फाडण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु शुभम जाधवने अगदी सोपा कॅच, अगदी हातामधला कॅच ड्रॉप केले. अशा स्पर्धेमध्ये तुम्ही अशा चुका करू शकत नाही. कॅच अगदी शुभमच्या हातामध्ये होता, पण त्याच्याकडून झाले खूप मोठी मिस्टेक. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जेथे सुमेध पत्रेचा 3रे ओव्हर चालू आहे. सुमेध पत्रे तसा पाहायला गेला तर नेहमी इकॉनॉमिकली गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे, परंतु आज मात्र तो नेहमीच्या रिदम मध्ये पाहायला मिळत नाहीये. यावेळी आणखीन एक मोठा फटका निशूच्या बॅट मधून आणि क्षेत्ररक्षकाने चांगला एफर्ट्स केलाय. वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. आणि अंपायर सांगतात की या चेंडूवर सुद्धा आलाय एक भला मोठा प्रहार. यावेळी येतो एक शानदार षटकार. थँक्यू. मैदानावरती विराट 11 कोरलाई संघ विराट धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना खऱ्या अर्थानं प्रत्येक गोलंदाजाचा येथे खरपूस समाचार घेतला गेलाय. निशांत कडवे अत्यंत चांगल्या फॉर्म मध्ये. यावेळी सुद्धा आपण पाहतो अत्यंत चांगला शॉट. चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप थर्डमॅनच्या दिशेने. नाझीम मात्र आपण पाहतोय अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याने चेंडू फील्ड सुद्धा केला गेले. एक धाव ते नक्कीच सेव्ह केले, पण संघाची धाव संख्या जर आपण पाहिली ना 3 षटकाच्या खेळानंतर तब्बल 46 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचले. 46 ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर. तिसऱ्या षटकाचा विचार जर आपण केला तर तब्बल 23 धावा सुमेध पत्रेने या षटकामध्ये खर्च केल्यात. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 12 आणि तिसरं षटक अगदी महागडा पाहायला मिळालं. सुमेध पत्रेने केलेली गोलंदाजी आज मात्र त्याच्या लौकिकाला साजेशी नव्हती, कारण तब्बल 23 धावा आज सुमेधने खर्च केल्यात.
षटक क्रमांक अंतिम आणि गोलंदाजी मार्क वरती रोहित पाटील पाहायला मिळतोय. याच दरम्यान विनंती असणार आहे गावदेवी गावठाण उरण संघाचा कॅप्टन आणि नेवेटेक रायडर संघाचा कॅप्टनला की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओव्हर नंबर अंतिम. गोलंदाज रोहित पाटील, अलिबागचा हा खेळाडू पाहायला मिळतो अंतिम षटकामध्ये. निशांत कडवे मैदानावरती तुफानी बॅटिंग करतोय. पिंट्या पाटील सुद्धा हल्लाबोल करतोय. दोन्ही फलंदाजांचा जो अप्रोच आहे तो अत्यंत पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय. अग्रेसिव्ह पद्धतीने होणारी फलंदाजी, त्यामुळे दबाव आहे विसेन क्रूल संघावर. पहिला चेंडू काहीसा वेगळ्या पद्धतीचा आणि निशूने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जो केला ना, तो आता मात्र ते फसलेला पाहायला मिळालाय. रोहित पाटीलचा हा चेंडू सुंदर पाहायला मिळालाय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय रोहितने. हा चेंडू मात्र आपण पाहतोय एज लागली आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक शुभम जाधवने टिपला एक शानदार कॅच. थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं ना तर 46 धावा आल्या, पण त्यानंतरच्या षटकामध्ये रोहित पाटील अत्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. रोहित पाटीलने खऱ्या अर्थानं आतापर्यंत प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे जर आपण पाहिलं ना तर पहिले दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. पराग खोत पाहायला मिळतो बॅटिंग साठी. मुरुडचा सुलतान म्हणून जेव्हा ओळखला जातो तो पराग खोत पाहूया आता बॅटिंगला आल्यानंतर कशा पद्धतीने बॅटिंग करणार. हे षटक अत्यंत चांगले आले ते विसीएन कुरुळ संघासाठी, कारण पहिल्या 3 षटकात जे ते भरपूर प्रमाणात धावा आल्या त्याच्या अगदी विरुद्ध चित्र या षटकात पाहायला मिळाले. रोहित पाटील मैदानावरती अत्यंत अफलातून गोलंदाजी करतोय, अप्रतिम मारा करतोय. निशूचा मोठा अडसर त्याने दूर केलाय. पराग खोतच्या बॅट मधना शॉर्ट ऑन पुल आहे, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल सुद्धा. डिस्कवर लक्षच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. धाव फलकावरती 52 धावा लागल्यात. 50 अप. अत्यंत चांगली फलंदाजी. हा चेंडूवर मात्र आपण पाहतो अत्यंत चांगला स्ट्रोक. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल करतो सीमारेषेच्या पलीकडे आणि येस इट इज वन्स अगेन. यावेळी आलाय एक फॅन्टास्टिक फॅब्युलस 4 फलंदाज परागच्या बॅट मधून. तब्बल धाव फलकावरती 56 धावा लागल्यात आणि खऱ्या अर्थानं धावांची लयलूट काय असते हे विराट 11 संघाने दाखवून दिले. यावेळी फटका पाहिजे त्या पद्धतीने खेळता जरूर आला नाहीये. सिंगल घेतल्यानंतर डबलचा प्रयत्न, डबल सुद्धा घेतली जाते. क्षेत्ररक्षक सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात फंबल पाहायला मिळतात. आज विसीएन क्रूळ संघ ज्यामध्ये सर्व खेळाडू जर बघितले ना आपण दिग्गज आहेत, पण कुठेतरी एक शॉर्ट आहे, ओके 2च धावा असणार आहेत, पण कुठेतरी आज गोलंदाजांवरती फटके बसल्यानंतर क्षेत्ररक्षकांमुळे सुद्धा ते चुका केल्यात, कॅच सोडल्यात, काही वेळा मिस्टेक झाल्यात. धाव फलकावरती तब्बल 58 धावा लागल्यात. 4 ओव्हरची मॅच आहे आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाहूया शेवटच्या चेंडूवरचा खेळ कशा पद्धतीने होणार. रोहित पाटीलचा जर विचार केला ना या षटकाचा, तर या षटकामध्ये रोहितने आतापर्यंत 12 धावा दिल्यात. 58 ऑन दी बुट. धाव फलकावरती 58 धावा, परंतु विराट 11 कोर्लई संघ धावांचा डोंगर उभारत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं नावाप्रमाणेच त्याने बॅटिंग सुद्धा केलेली आहे.
पिंड्याच्या बॅट मधना शेवटच्या चेंडूवरती खास त्याच्या स्टाईल मध्ये एक ब्रँडेड स्ट्रोक आलेला आहे. धाव फलकावर लागल्या तब्बल 64 धावा आणि विजयासाठी 65 या विराट धाव संख्येची आवश्यकता असेल ते VCN कुरुळ संघाला. विराट इलेव्हन कोर्ले संघ आज नावाप्रमाणे मैदानावर खेळलाय. यानंतर काय होणार, 65 धावा कशा पद्धतीने चेस केले जाणार. टॉस करायला यायचं आहे गावदेवी गावठाण उरण आणि नेव्हिटेक रायडर्स यांना विनंती असणार आहे. आपण नेव्हिटेक रायडरचा कॅप्टन आलेला आहे. गावदेवी गावठाण उरण संघाला विनंती असणार आहे, आपण आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. सेकंड इनिंगचा खेळ कशा पद्धतीने होणार याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातो यासिन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. नेव्हिटेक रायडर्स संघाचे कर्णधार आलेले आहेत. गावदेवी गावठाण संघाचे संघनायक. चला आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे. या मधल्या वेळेमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. आणि सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक खुश खबर आहे. शेतकरी कामगार पक्ष चषक एकविरा क्रिकेट क्लब कुरुळ आयोजित अवधूत पाटील पुरस्कृत एक भव्य दिव्य स्पर्धा याच मैदानावरती होणार आहे. 16, 17, 18 फेब्रुवारी 2023 या 3 दिवसांमध्ये प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक असेल ते तब्बल 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी जे पारितोषिक आहे ते 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक असेल ते 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. आणि या स्पर्धेमध्ये 24 संघ हे विलेज टू विलेज, गाव टू गाव या फॉर्मॅटमध्ये खेळवले जातील आणि एक लॉट हा ओपन लॉट्सचा असेल. 8 संघ हे ओपन लॉट्समध्ये इथे खेळवले जातील. तर ज्या ज्या संघांना सहभागी व्हायचं असेल या स्पर्धेमध्ये त्यांनी प्रशांत मोहरे, प्रसाद पाटील, सौरभ पाटील, मयूर जाधव आणि संकेत पाटील यांच्याशी संपर्क साधा. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यांना एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचप्रमाणे मालिका विलास एक LED TV देऊन त्या खेळाडूला आपण सन्मानित करणार आहोत. तर या अलिबाग तालुक्यामध्ये कुरुळ या गावी एक भव्य दिव्य स्पर्धा याच मैदानावरती होणार आहे. लक्षात घ्या, तारीख आहे 16, 17, 18 फेब्रुवारी 2023. गावदेवी गावठाण या संघाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे. आणि त्याचप्रमाणे महाड येथे एक स्पर्धा होणार आहे, महाड चॅम्पियन ट्रॉफी. आणि ही स्पर्धा 2, 3, 4 आणि 5 जानेवारी सलग 4 दिवस 2023 मध्ये होणार आहे. आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 66,666, 33,333 आणि ती तृतीय क्रमांक असेल 11,111
आणि चतुर्थ क्रमांक सुद्धा 11,111 असेल. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर रईस शेख, त्याचप्रमाणे अरसलान आणि अफान गोडमे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. ही स्पर्धा महाड या तालुक्यामध्ये असेल. ज्या ज्या संघांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी आपल्या संघाची नोंद नक्कीच लवकरात लवकर करून घ्यावी. चला आपण वळूया. सामना जरा फास्ट खेळवायचा आहे अशी विनंती असेल. मंडळातर्फे मला विनंती करण्यात आलेली आहे. सामना सुरू झालेला आहे आणि आलेल्या प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय या मैदानाकडे. तो चलिए दोस्तों, देखिए ये 4 ओवर का मैच है. 65 रन जीतने के लिए, 65 टू विन इन 4 ओवर्स. VCN कुरुल इस टीम ने टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था. जी हां, इस मरतबा फुल टॉस गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ स्वैप किया है. गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. और यहाँ पे 4 रन नहीं 6 रन मिलेंगे क्योंकि गेंद सीमा रेखा के बाहर जा चुकी है. योगेश पेनकर के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का. योगेश पेनकर और सलामी बल्लेबाज पंकज जाधव. हालांकि जीतने के लिए निर्धारित 4 ओवर में 65 रनों की ज़रूरत बहुत ही मुश्किल ज़रूर है मगर नामुमकिन बिल्कुल नहीं, क्योंकि एक से बढ़कर एक बल्लेबाज हम देख सकते हैं बैटिंग करने वाली टीम में आज शामिल है. मंथन डाकी फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, फिर से एक बार मिड ऑन के ऊपर से खेला. लॉन्ग ऑन खाली था. गेंद दंदनाती हुई गोली के रफ्तार से फिर से एक बार सीमा रेखा को लांघती हुई 4 रनों के लिए. तकरीबन 16.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं हर ओवर में. और इसी वजह से योगेश पेनकर ने पहली गेंद के साथ यहाँ पे ज़ोरदार शुरुआत की है. मात्र 3 गेंदों में 1 छक्का 1 चौके के सहायता से स्ट्राइक एंड पर 10 रन बनाकर खेल रहे हैं. हालांकि नए नवेले खिलाड़ी है मंथन डाकी. जी हाँ, इस मरतबा पटकी हुई गेंद ज़रूर थी ऑफ स्टंप के बाहर. और यहाँ पे देखिए रन आउट करने की कोशिश थी फहद कलबस्कर की, मगर जहां पे मात्र 1 ही रन मिल सकता था वहां पे दूसरा रन भी दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में देखने को मिली. हालांकि भारी भक्कम शरीर यष्टि के पंकज जाधव दूसरा रन लेने की कोशिश. देखिए, इससे ये साबित होता है कि फिटनेस कितना अहम है. बहुत ही अच्छा अपने आप को उन्होंने फिट रखा है. योगेश इन 2 रनों के साथ पहुंचे हैं 12 पर. मंथन डाकी की अगली गेंद. जी हां, फिर से एक बार सामने पड़ी हुई गेंद को उछाल कर खेला. गेंद इस मरतबा मिड विकेट सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई हवाई हल्ला 6 रन. धन्यवाद डीजे. इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 18 रन. देखिए, जैसे मैंने अभी भी कहा था कि 16.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं जीत मुकम्मल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए. मंथन डाकी के ऊपर हल्ला किया है पहली गेंद पहली ओवर में. जी हाँ, फिर से एक बार अपने आप को जगा दी, रूम बनाया. और क्या कमाल का ये स्ट्रोक था. इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई गेंद 6 रनों के लिए.
धन्यवाद डीजे. आणि पुन्हा एकदा गावदेवी गावठाण या संघाचे संघनायक, मी आपणास पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय मित्रांनो, जर आपण आला नाहीत ना तर वारंवार हेच सांगावं लागेल आणि समालोचन खराब होणार. अनेक प्रेक्षक जोडलेले आहेत. मी विनंती करतोय की प्लीज आम्हाला त्रास देऊ नका. चला लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात, एवढ्या दूरवरून आपण येत आहात. आपली मेहनत, आपले कष्ट नक्कीच याची मला जाणीव आहे, परंतु आपण जर सहकार्य केलं नाहीत तर कसं होणार. त्याचप्रमाणे समोर ज्या गाडी मालकांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या एंट्रन्समध्ये, त्या कृपया तिथून हटवायच्या आहेत आणि योग्य त्या ठिकाणी पार्क करायच्या आहेत गाड्या. चलिए दोस्तों, ये मैच देखिए दोस्तों, ये मैच बहुत ही अहम है, ये बहुत ही मौल्यवान है, बहुत ही इम्पोर्टेंट ये मैच है, क्योंकि VCN कुरुल बनाम विराट 11 कोरलई ये मैच यहाँ पे जारी है. VCN कुरुल ने पहले बल्लेबाजी करते हुए 64 रन बोर्ड पे लगाए थे. जी हाँ, हवा में गेंद जरूर है और लॉन्ग ऑन की दिशा में निशु वहां पे मौजूद थे. एक आसान सा कैच और ये पहले विकेट का पतन पंकज जाधव के रूप में. पंकज जाधव बैक टू द पैवेलियन. VCN कुरुल को जीतने के लिए 65 रनों की जरूरत. फर्स्ट विकेट डाउन पंकज जाधव के रूप में. हालांकि योगेश पेनकर ने अपने नाम को यहां पे कायम रखा है, क्योंकि जिस अंदाज के लिए और जिस तरीके की बल्लेबाजी करने के लिए इस खिलाड़ी को जाना जाता है पूरे महाराष्ट्र में, पूरे भारतवर्ष में, इस बल्लेबाज ने बहुत ही बढ़िया शुरुआत दी है. और एक अच्छी शुरुआत होना बेहद ज़रूरी था उनके टीम के लिए, क्योंकि एक लंबा रनों की संख्या को यहाँ पे चेस करना है. मगर निखिल पाटिल जैसे ही गेंदबाजी की मोर्चे पे आए, पहला ओवर समाप्त होने के बाद, उसके बाद निखिल ने पहला शिकार किया है पंकज जाधव का. पंकज जाधव आउट होने के बाद अब नए बल्लेबाज आए हैं, शुभम जाधव. स्ट्राइक एंड पर शुभम जाधव, मानगांव से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी, सुपर सिलेक्टर मानगांव, अपनी लोकल टीम. पहली गेंद और पहली गेंद से आक्रामक तेवर शुभम जाधव के हमेशा रहते हैं और यहाँ पे वही मुझे दिखाई दिया. मगर गेंद बहुत ही बढ़िया तरीके से गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ कट हो रही थी और थोड़ी सी नीची रही. गेंद और बल्ले की शायद सही मायनों में मुलाकात नहीं थी. जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला शुभम ने वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में. गेंद जब तक फील्ड होती तब तक एक रन लेने का यहाँ पे मौका मिलता हुआ. विकी पाटिल कैवल्य वहाँ पे मौजूद थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग. और इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 25 रन और अब यहाँ से 40 रनों की और ज़रूरत है. 15 गेंदें मात्र बची है और 40 रन. मगर ये दो बल्लेबाज जब मैदान में होंगे तो कुछ भी हो सकता है, ये आप सभी जानते हो. मगर इस मरतबा गेंद फलक में और जान हलक में. ओहो, शानदार, जबरदस्त, ऑस्टैनिशिंग कैच. क्या कमाल का कैच था. जी हाँ डीजे मास्टर. धन्यवाद डीजे.
12वा खेळाडू पाठवायचा आहे. निशू प्लीज. मुरुडचा अबू आहे. आणि याच दरम्यान गावदेवी गावठाण या संघाचे संघ मालक सन्माननीय अतुलजी मडवी यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. आपली जागा व्यासपीठावरती आहे. एक प्रतिष्ठित आणि एक सन्माननीय व्यक्ती, क्रिकेटची अतोनात आवड आणि आपले स्लोवर वन गेंद थी मगर परख लिया था निखिल पारवे ने. निखिल पारवे महाड़ से बिलोंग करते हैं. कल ही मानगांव प्रीमियर लीग संपन्न हुई, वहाँ पे मैन ऑफ द सीरीज का खिताब हीरो बाइक, और वो मैन ऑफ द सीरीज का खिताब जीता था स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं शुभम जाधव ने. फुल टॉस गेंद बिल्कुल नहीं कर सकते, ताकतवर खिलाड़ी है. परफेक्ट टाइमिंग के साथ बीचों बीच बल्ले से लेके उस गेंद को पहुंचा दिया है. हवाई सफर करवाई है गेंद को मिड विकेट सीमा रेखा के बाहर. 6 रन. धन्यवाद डीजे. निखिल पाटिल ने क्या कमाल की शुरुआत की थी, जबरदस्त गेंदबाजी का नजराना पेश किया था. अपनी टीम के लिए एक तोहफा. 5 गेंदों में मात्र 2 रन उन्होंने खर्च किए. 12 गेंदें और 33 रनों की जरूरत. पहले 12 गेंदों में 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. यूट्यूब के जरिए से जो भी क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं और उसी के साथ प्रत्यक्ष रूप से इस मैदान पर क्रिकेट के दीवाने जो आए हैं, उन सभी के लिए मैं फिर से एक बार बताना चाहूँगा. पहले 12 गेंदों में 32 रन स्कोर कार्ड पर, और उसी के साथ साथ अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 33 रनों की जरूरत. शानदार मुकाबला होगा, जबरदस्त मुकाबला होगा. कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है. आणि याच दरम्यान या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीरास एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करणार आहोत. ज्या खेळाडूस आपण ही सायकल देऊन सन्मानित करणार आहोत, ती सायकल सन्माननीय हर्षलजी गोगरी, हर्षुल सायकल मार्ट्सचे मालक इथे आलेले आहेत. मी सन्माननीय हर्षुल यांना विनंती करतोय, सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. मी माझ्या शब्द सुमनांनी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे ते पण आलेले ना, तृतीय क्रमांकाचा चषक आपण व्यासपीठावरती सजलेला पाहतोय. आणि हा चषक सन्माननीय अनुप शेठ पाटील शिवसेना शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून इथे प्रोव्हाइड केलेला आहे. कैलासवासी अशोक गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ अनुप शेठ पाटील शिवसेना शाखा प्रमुख यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. तर मी त्यांचे सुद्धा अगदी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. चलिए दोस्तों, मैच कांटों से भरा हुआ. हो, स्लोवर वन गेंद, फ्लाइटेड गेंद, चकमा दिया था संदीप बटारे, मैन फ्रॉम नावे. रोहा एक एक्सपीरियंस खिलाड़ी है. इस गेंदबाज को गेंद किस तरह से घुमाई जाती है, गेंद को हैंडल करना, गेंद को फ्लाइट देना, उनके ऊपर अपने उंगलियों को फेरना बखूबी आता है. फिर से एक बार हवा में गेंद जरूर है मगर बिल्कुल रुकने का नाम नहीं ले रही है. गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार 6 रनों के लिए. और 21 रनों की जरूरत. 44 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. पहले 3 गेंदों में 2 छक्के के सहायता से संदीप का यहां पे स्वागत किया है.
जी हाँ, संदीप की भी बहुत ही बढ़िया वापसी, शानदार कमबैक किया है। जिस बल्लेबाज ने आपको छक्का लगाया है उसी बल्लेबाज को गेंद बिंदी करना, गेंद और बल्ले की कोई मुलाकात न होने देना, यानी बल्लेबाज की आंखों में धूल झोंकने जैसा होता है। देखिए यहाँ पे संदीप अपनी कलात्मक, अपनी कुशलता पूर्वक गेंदबाजी का नजराना यहाँ पे पेश करते हुए, हालांकि टेंशन से लबालब भरा हुआ ये माहौल है, इस माहौल में गेंदबाजी करना आसान बिल्कुल नहीं है। जी हाँ, इस मर्तबा गेंद निखिल के स्लॉट में और उसे पहुंचा दिया है पार्किंग लॉट में। बहुत ही बढ़िया छक्का। धन्यवाद डीजे मास्टर। निखिल पारवे के बल्ले से आता हुआ ये तीसरा छक्का। निखिल पारवे इसी के लिए तो जाने जाते हैं, हमेशा एज आइकॉन के रूप में या ओपन लॉट्स में खेला करते हैं। हर मैदान पर, हर तहसील में उन्होंने अपने बल्लेबाजी का जौहर दिखाया है। 7 गेंदें बची है और 15 रनों की जरूरत। देखिए ऐसा लग रहा था ये मैच या ये सत्र शुरू होने से पहले कि ये मैच आसान नहीं होगा, मगर बल्लेबाजों ने बहुत ही आसान कर दिया है। योगेश पेनकर से के बल्ले से हमने 3 छक्के, 1 चौका हमने देखा। 7 गेंदों का सामना किया योगेश पेनकर ने और 24 रन अपने टीम के लिए ताबड़तोड़ जोड़े थे। बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया था, बहुत ही खूबसूरती के साथ बेस बनाया था। और देखिए पंकज यादव आउट होने के बावजूद शुभम यादव और निखिल पारवे ने बिल्कुल यहां पे बेझिझक बल्लेबाजी की है। ये लीजिए फिर से एक बार खड़े खड़े खेला है, डीप कवर में फील्डर तैनात और एक आसान सा कैच वहां पे ड्रॉप होता हुआ। ये होता है मनोवैज्ञानिक दबाव, इसे कहते हैं प्रेशर। इस प्रेशर को हैंडल करना इतना आसान नहीं होता। डीप कवर में एक बहुत ही शानदार खिलाड़ी, मगर उनके हाथों से भी ये गेंद छिटक गई। हालांकि आसान सा कैच था, उन्होंने तकरीबन अपने हाथों में थाम लिया था, मगर अंतिम क्षणों में गेंद छिटक गई और जीवन दान मिला यहां पे निखिल पारवे को। निखिल ने इस बीच 1 रन मुकम्मल कर लिया है। 6 गेंदें बची है और 14 रनों की जरूरत। इस ओवर में संदीप बटारे ने 19 रन खर्च किए हैं। 6 गेंदें और 14 रनों की जरूरत। इस बीच नए गेंदबाज आए हैं, सुशील म्हात्रे, मैन फ्रॉम माणी। सुशील ने मल्याण के मैदान पर काफी प्रभावित किया था, मुझे भी और सारे क्रिकेट के दीवानों का दिल जीता था। लगातार 4 यॉर्कर, आज मुझे भी याद है वो, अभी तक मेरे आंखों के सामने किस तरह से उन्होंने गेंदबाजी की थी। वही सुशील बाएं हाथ से ओवर द विकेट निखिल के सामने। जी हां, यॉर्क करने का प्रयास, मगर ओवर पिच गेंद उसे हाफ वॉली पर लेकर क्या कमाल का शॉट खेला है, उछाल कर खेला और मिला। यहां पे रन मिलेंगे फिर से एक बार 6। धन्यवाद डीजे। निखिल पारवे के बल्ले से आता हुआ ये चौथा छक्का। 26 रन बनाकर निखिल नॉट आउट स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं। आज पूरी तरीके से रंग में, आज पूरी तरीके से अपने मूड में बल्लेबाजी करते हुए निखिल पारवे। जी हां, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी। टप्पा खाने के बाद एक एंगल बनाकर बाहर की तरफ ऑफ स्टंप को छोड़कर निकल गई। विकेट कीपर निशु के दस्तानों में बिंदी गेंद। जैसे ही बिंदी गेंद आएंगी बल्लेबाजों के ऊपर एक मनोवैज्ञानिक दबाव स्वाभाविक रूप से आएगा। जी हां, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर और फॉलो थ्रू में क्या शानदार फील्डिंग, कमाल की फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग। चुस्त और फुर्तीले युवा खिलाड़ी है निखिल।
लोकल हीरो है। और देखिए चारों तरफ से इस फील्डिंग के लिए तालियों की गूंज मुझे सुनाई दी। एक छक्का लगने के बाद निखिल को यहाँ पे रोक के रखा है, थामे रखा है सुशील म्हात्रे के। क्या कहने, शानदार वापसी, बहुत ही अच्छा यहाँ पे पुनरागमन किया है। 3 गेंदें हो चुकी है, अभी भी 3 गेंदें आना बाकी। जी हां, इस मरतबा गेंद फलक में और जान हलक में। जी हां, फहद कलबस्कर मास्टर ब्लास्टर, बिल्कुल गलती नहीं की फहद ने। मुरुड तहसील से मजगांव नांदगांव गांव से बिलोंग करने वाला ये शानदार खिलाड़ी, देखिए वक्त कितना कीमती होता है, एक रन एक कैच कितना कीमती होता है ये जानते थे वो। उन्होंने अपने आप को हालांकि अपने हाथों से कवर किया था क्योंकि सूरज की किरणें आ रही थी, मगर कैच के ऊपर फिर से एक बार अपनी नजरें गड़ाए रखी और आखिरकार वो कैच अपने झोली में कर दिया और एक महत्वपूर्ण बल्लेबाज को चलता किया। निखिल, बैक टू द पैवेलियन। देखिए दोस्तों, जब ये अंतिम ओवर शुरू हुआ तब 6 गेंदें और 14 रनों की जरूरत थी। पहली गेंद पर छक्का आने के बाद हम सभी को लगा था कि यह मैच बहुत ही जल्दी फिनिश होगा, मगर हार माने वो सुशील कैसे। लगातार 3 गेंदें उन्होंने बिंदी की है। अब यहाँ पे जो सिचुएशन 5 गेंदों में 8 था वो अब 2 गेंदों में 8 है। देखिए 2 गेंदें और 8 रन, यानी कंपलसरी एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे लगाना लाजमी है। अब यहां पे एक गेंद भी अगर डॉट करते हैं सुशील तो 500 रुपए का इनाम आ चुका है नितेश पाटिल इनकी जानिब से। एक गेंद डॉट 500 रुपए मिलेंगे। ओहो, ये रहा डॉट और शायद ये क्या हुआ, जी हां कैच आउट है, मगर फिर भी रन आउट करने की भी कोशिश की और ये डॉट भी, विकेट भी, कैच नहीं है मगर डॉट गेंद जरूर है। जी हां, 500 रुपए का इनाम यहां पे आपने नाम किया है और लगातार 5 गेंदों में मात्र 6 रन खर्च किए हैं और पहली गेंद पर छक्का खाया था। तब मैंने कहा था कि ये गेंदबाज वापसी करना जानता है, ये गेंदबाज बहुत ही फाइटर खिलाड़ी है, इस गेंदबाज में क्षमता है, काबिलियत है, सलाहियत है, लगातार वो यॉर्कर कर सकता है, गेंद को कट करना जानता है। अब अंतिम एक गेंद और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। कमाल का मैच होता हुआ, एक गेंद और 8 रन, क्या यहां पे चमत्कार होगा? हालांकि कहा जाता है कि चमत्कार को ही नमस्कार। आदिल कुरैशी नए बल्लेबाज। जी हां, ऑप्शन के बाहर ललचाया, बिल्कुल मौका नहीं था और इसी के साथ ये मैच जीत लिया है। सन्माननीय निर्वी गावण यांच्यातर्फे सुशील म्हात्रे यांच्यासाठी इथे 200 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे। मनपूर्वक अभिनंदन। आपण मित्रांनो पाहतोय आणि अनेक वेळेला आपण वाचलंय, ऐकलंय की क्रिकेट